नमस्कार मंडळी, मी ललित पगारे आपलं फॅड महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आज आपण नाशिकचे फेमस असे टॅक्स प्रॅक्टिशनर यांना भेटणार आहोत. नाशिकच्या चांगल्या उद्योजकांना सगळ्यांनाच यांची गरज भासते. मार्च एंडिंगला हे कुठली मदत करतं किंवा टॅक्सेशनमध्ये कसं आपल्याला हेल्पफुल गायडन्स करता, आज आपण जाणून घेणार आहोत. हे व्यक्ती आहे कुठे आणि एक्झॅक्टली यांचं ऑफिस कुठे असतं आणि आपल्याला कसे गाईड करू शकता. तर सर नमस्कार. नमस्कार. माझं नाव शेखर जयवंत आहे. मी गेल्या 2018 जून 2018 ते आत्तापर्यंत ॲज अ GST प्रॅक्टिशनर आणि टॅक्स प्रॅक्टिशनर या पोर्टफोलिओमध्ये काम करतोय. तर बेसिकली 2018च्या अगोदर मी एका लिमिटेड कंपनीमध्ये ॲज अ डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत होतो. त्याच्यानंतर मग मी असा विचार केला का मला इतकं एक्सपोजर आलेलं आहे, इतकं नॉलेज आलेलं आहे, मग आपण स्वतःचा बिझनेस का सुरू करू शकत नाही. बरोबर. तर म्हणून मग मी विचार केला का त्या केसमध्ये मी तो जॉब सोडून किंवा क्विट करून म्हणा मी माझा इंडिपेंडंट बिझनेस सुरू केला. जून 2018 ते आत्तापर्यंत मी सक्सेसफुल माझा बिझनेस करतोय. सर बेसिकली आता नक्कीच तुमच्याकडून हा मला प्रश्न ऐकायला मिळेल की GST आणि टॅक्सेशन म्हणजे नक्की काय आहे. बरोबर. तर याच्यामध्ये काय काय प्रकारे करिअर्स अपॉर्च्युनिटी काय काय आहे किंवा तुम्ही याच्यामध्ये काय काय करू शकता. तर याचं मी तुम्हाला असं उत्तर देऊ इच्छितो की हे जी फील्ड आहे, जी फायनान्स फील्ड आहे, फक्त इन्कम टॅक्स किंवा GST या लिमिटेड नाही किंवा रिस्ट्रिक्टेड नाही. तर याच्यापेक्षा पण भरपूर काय आहे का तुम्ही या फील्डमध्ये करू शकतात. फॉर एक्झाम्पल GST प्रॅक्टिशनर काय करतो किंवा एखादा CA काय करतो. मे बी GST प्रॅक्टिशनर किंवा टॅक्स प्रॅक्टिशनर काय करतो का लोकांची रिटर्न्स फाईल करतो. आता इंडस्ट्रीमध्ये आहे, सर्व्हिस कंपनी आहे, बँकिंग सेक्टर आहे, प्रत्येकाला इन्कम टॅक्स GST याच्यामध्ये डील करावं लागतं. 2017 मध्ये जुलै 2017 मध्ये गव्हर्नमेंटने GST आणलं. तेव्हापासून टॅक्स प्रॅक्टिशनर म्हणा किंवा टॅक्स कन्सल्टंट म्हणा किंवा जे आपण वकील म्हणा किंवा चार्टर्ड अकाउंटंट म्हणा यांचा बिझनेस हा खूपच वाढलेला आहे. अगदी एक्झॅक्टली सर, मला हेच म्हणायचंय. आणि दुसरी गोष्ट अशी का त्याच्या अगोदर तुम्ही विचार करत असाल का फक्त एक तुम्ही तुम्हाला माहिती असेल का व्हॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स हे त्यावेळेला होतं. पण त्याच्यामध्ये काय होतं सर का जे प्रत्येक स्टेटचा जो व्हॅट रेट आहे हा खूप कमी वेगवेगळा होता. तेव्हा गव्हर्नमेंटने असा विचार केला का एवढा व्हॅट रेट जो आहे तो वेगवेगळा आहे, त्यापेक्षा आपण युनिफॉर्म रेट आणू. पण युनिफॉर्म रेट हा कसा आणायचा म्हणून त्यांनी 2000 जुलैमध्ये एकच रेट इम्प्लिमेंट केला, ते GSTच्या नावाखाली किंवा GST हे एक प्रकारचा ब्रँडच झालेला आहे. या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सच्या नावाखाली एक युनिफॉर्म रेट आणला आणि सक्सेसफुली हे जुलै 2017 ते आतापर्यंत GST सुरू आहे किंवा ऑलमोस्ट आपल्या पूर्ण भारतामध्ये GST वापरला जातोय. बरोबर सर. पण मला आता एक असं विचारायचंय की आपण GSTच्या मुद्द्याकडे येऊ. नक्कीच सर, तुमचा जो वर्कफ्लो आहे, तुमचा वर्कफ्लोचा एरिया कुठला म्हणजे टॅक्सेशन हे आलं, GST आपण त्याच्यात पकडूया. पण जे फायनान्सच्या वेगवेगळ्या ज्या स्टेजेस असतात, आयदर लोन असेल किंवा मेडिक्लेम, इन्शुरन्स अँड मल्टिपल थिंग्स असतील, तर या कुठल्या कुठल्या वर्कफ्लो मध्ये तुम्ही वर्क करता. एक्झॅक्टली सर, 2018 मध्ये जेव्हा मी नवीन रिसेंटली ऑफिस सुरू केलं होतं तेव्हा माझं फक्त फोकस इन्कम टॅक्स मध्येच होता आणि GST मध्ये होता. बेसिकली कंपनीमध्ये मी तेच काम केलं होतं. तसं GST आहे, इन्कम टॅक्स आहे, ऑडिट्स आहे, टॅक्स ऑडिट आहे, मॅनेजमेंट ऑडिट आहे किंवा असं म्हणा की स्टॉक ऑडिट आहे किंवा प्रोफेशनल टॅक्समध्ये काम म्हणा किंवा त्याच्यानंतर प्रॉव्हिडंट फंडमध्ये काम म्हणा. हे जे कंपनीसाठी लागणारे जे आहे आणि ॲज अ डेप्युटी मॅनेजर म्हणून मला ते काम करावं लागायचं. त्याच्यानंतर जेव्हा मी माझं इंडिपेंडंट ऑफिस टाकलं तर त्यावेळेला बऱ्याच रिक्वायरमेंट्स आल्या की जसं इन्कम टॅक्स आहे, GST आहे, पण नंतर मला लोकांनी सांगितलं मग तुम्ही तुमचं स्वतःचं इन्शुरन्स तुम्ही का बरं आम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करत नाही. मग त्याच्यामध्ये मी इन्शुरन्समध्ये पण पडलो. त्याच्यानंतर बरेच क्लायंट होते का ते मग तुम्ही तुमच्या जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही का बरं एंट्री करत नाही किंवा काय एंटरटेन करत नाही. मग त्याच्यामध्ये पण मी सुरुवात केली. म्हणजे 2018 ते 2019 या पिरियडमध्ये फक्त आणि फक्त इन्शुरन्स, फक्त इन्कम टॅक्स आणि GST याच्यामध्येच काम करायचो. पण मग काय झालं सर की बरेच जसं मी काम करत गेलो, क्लायंट लोकांची नवीन कामं मला मिळत गेले, तसे मी ते काम करत गेलो. त्यावेळेला मला असं जाणवलं की लोकांचं तेवढं सॅटिस्फाईड होत नाहीये. बरेच लोक मला असं म्हणायचे की सर मग तुम्ही इन्शुरन्समध्ये काम करतात का, तुम्ही पोर्टफोलिओ म्हणजे इन्व्हेस्टमेंटमध्ये काम करतात का, तुम्ही इन्शुरन्समध्ये काम करतात का. मग त्यांची रिक्वायरमेंट ही वाढत गेली, असं म्हणा की एक्सपेक्टेशन वाढत गेले. त्याच्यानंतर मग मी विचार केला ओके मग आपण त्याच्यामध्ये पण काम करूया. मग 2019 ऑक्टोबर पासून मी इन्शुरन्समध्ये पडलो. त्याच्यानंतर तेव्हापासून मग परत मी 6 महिने 7 महिने किंवा वर्षभर त्याच्यामध्ये काम केलं. म्हणजे ऑल टुगेदर विथ GST, इन्कम टॅक्स ऑडिट्स, जसं ऑडिटमध्ये टॅक्स ऑडिट म्हणा किंवा चॅरिटेबल ट्रस्ट ऑडिट म्हणा किंवा ट्रस्ट ऑडिट्स म्हणा,
तर याच्यामध्ये मी काम करत गेलो. त्याच्यानंतर मेन फोकस तर माझा जीएसटी आणि इन्कम टॅक्सच होता. परंतु मग काय का लोक म्हणत गेले का सर मग तुम्ही इन्शुरन्समध्ये, मग इन्शुरन्स लोकांचं मी काम करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर काही लोक मला म्हणायला लागले सर मग तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे का, तुम्ही SIP मध्ये काम करतात का, किंवा तुम्ही काही असं आम्हाला SIP सुरुवात करायची, मग हे तो काम तुम्ही करतात का. मग मी त्यांना सांगत होतो मी काही करत नाही. मग जसं 1 क्लायंट बोलला, 2 क्लायंट बोलला किंवा 10 क्लायंट बोलले, मग नंतर मला गरज लागली का निश्चितच आपण याच्यामध्ये काम करू शकतो. तेव्हा मी ॲज अ इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणून त्याच्यामध्ये पण काम करायला सुरुवात केली. तर तेव्हाचा प्रवास म्हणजे तेव्हा ऑफिस टाकल्यापासून आत्ताचा प्रवास हा माझा मेनली GSTमध्ये, इन्कम टॅक्समध्ये, इन्शुरन्समध्ये, ऑडिट्स आहे, GST ऑडिट्स आहे, प्रोजेक्ट रिपोर्टिंग आहे, गव्हर्नमेंट लोन्स आहे, होम लोन्स आहे, पर्सनल लोन्स आहे, बिझनेस लोन आहे, गव्हर्नमेंट प्रपोजल्स आहे, याच्यामध्ये मी काम करतोय. तर सर मला असं विचारायचं होतं येस. की तुम्ही इतकी सुंदर तुमची टॅक्सची प्रॅक्टिस वगैरे होते. सर हे जे आपण GST असतं, वेळच्या वेळी GST पे करणं, टॅक्सेस पे करणं, हे Yes. किती महत्वाचं आहे? 2017 जुलै 2017 पासून एक नवीन टॅक्स रचना आणली किंवा प्रणाली आणली. त्याला आपण म्हणतो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, विच इज कॉल्ड ॲज अ GST इन शॉर्ट फॉर्म. तर मग त्याच्यामध्ये काय आहे का एकच युनिफॉर्म रेट. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही हे कॅमेरा ठेवलेला आहे, तुम्ही इथे एक इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स आहे, फॉर एक्झाम्पल व्हेकल्स आहे, कोणती ॲसेट आहे, तर कोणत्या प्रत्येक गोष्टीला इथे GST रेट ॲप्लिकेबल आहे. तर यामध्ये काय आहे का प्रत्येक कॉमोडिटी म्हणा किंवा सर्व्हिस म्हणा किंवा वस्तू म्हणा, तर या कॉमोडिटीला किंवा सर्व्हिसमध्ये एक युनिफॉर्म रेट जो प्रत्येक स्टेटमध्ये सेम असणार आहे. तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्र जरी गेला तरी पण तुम्हाला तोच रेट लागणार आहे. तर याला म्हणतात गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तुमचा दुसरा प्रश्न असा होता का इन्कम टॅक्स रिटर्न हे का फाईल केलं पाहिजे. तर याचं उत्तर मी तुम्हाला इन शॉर्टमध्ये थोडक्यामध्ये असं देऊ इच्छितो की सर प्रत्येकाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायची गरज आहे. ते का, तर ज्याचं इन्कम हे 2.5 लाख हे जास्त आहे, ज्याचं इन्कम 2.5 लाख म्हणजे थ्रेशोल्ड लिमिट गव्हर्नमेंटने दिलेली आहे, ज्याचं इन्कम हे 2.5 लाख हे जास्त आहे त्याला रिटर्न हे फाईल करणं मॅन्डेटरीली आहे. म्हणजे हे कोणी असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा सर्व्हिसमध्ये म्हणजे एम्प्लॉई असेल, कंपनीमध्ये काम करत असेल किंवा प्रायव्हेटमध्ये कुठेही काम करत असेल, गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल, ज्यांचं इन्कम हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी रिटर्न फाईल करणं मॅन्डेटरीली आहे. तर रिटर्न का फाईल केलं पाहिजे तसे वेगवेगळे कारणं आहेत. सेकंड, जेव्हा तुमचा एक TDS संकल्पना आहे, बऱ्याच वर्षापासून आपल्या इंडियामध्ये एक TDS संकल्पना आहे, त्याला म्हणतो आपण टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. जर सपोज एम्प्लॉयरने किंवा समोरच्या पार्टीने जर तुमचा TDS कट केला असेल तर तो मिळवण्यासाठी तुम्हाला TDS रिटर्न फाईल करावं लागतं. सेकंड थिंग, जेव्हा तुमचं इन्कम हे 2.5 लाखापेक्षा जास्त होतं तेव्हा तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करावं लागतं. थर्ड थिंग, जेव्हा तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी काढावं लागते, म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी फॉर मोर दॅन 1 crore, एका करोडपेक्षा जास्तचं इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला काढायची असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करावं लागतं. जेव्हा तुम्हाला विजा काढायचा असतो त्यावेळेला तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचं असतं. जेव्हा तुम्हाला लोन्स घ्यायचे असतात, लोन हे वेगळे प्रकार आहेत लोनचे, तुम्हाला पण माहिती असेल. तर लोन कोणते, तो होम लोन आहे, बिझनेस लोन आहे, कार लोन, व्हेकल लोन म्हणजे कार लोन आहे, पर्सनल लोन आहे, अनसिक्युअर्ड लोन आहे, इंडस्ट्रियल लोन आहे, MSME लोन आहे, गव्हर्नमेंट लोन्स आहे. या प्रत्येक लोनसाठी आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करावं लागतं. तर सर मला हे विचारायचं आहे की व्हेरियस टाईपचे इन्शुरन्स आहेत आणि वेगवेगळे जे प्रोटोकॉल्स असतात त्यांचे वेगवेगळे नियम आहेत. तर हे इन्शुरन्स कुठल्या कुठल्या टाईपचे आहे आणि मेडिकल सिस्टीममध्ये कुठले इन्शुरन्स लागणार, डे टू डे लाईफचे इन्शुरन्स काय पॅटर्न आहे? नक्की सर, खूप छान प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की हा जो प्रश्न आहे इन्शुरन्सचा तुम्ही विचारला पाहिजे होता, जो तुम्ही इतक्यात विचारला आहे. तर मी याचं उत्तर असं तुम्हाला देऊ इच्छितो की इन्शुरन्स हे बऱ्याच टाईपचे असतात किंवा वेगळे प्रकार पण आहेत. फॉर एक्झाम्पल जे प्रचलित आहे खूप टॉप मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे लाईफ इन्शुरन्स, ज्याला आपण म्हणतो लाईफ इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स हे आहे. सेकंड इन्शुरन्सचा प्रकार आहे तो म्हणजे मेडिकल इन्शुरन्स आहे. थर्ड इन्शुरन्स आहे तो म्हणजे मरीन इन्शुरन्स आहे, शॉप इन्शुरन्स आहे, व्हेकल इन्शुरन्स आहे. अशा प्रकारचे इन्शुरन्स आपल्या भारतामध्ये ॲक्टिव्ह आहे. आता याचा यूज काय असतो या इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्सचा अर्थ काय सर, तर फॉर एक्झाम्पल आपण डे टू डे लाईफमध्ये आपण काम करतोय, जगतोय, परंतु जर आपल्याला काही झालं, मे बी आपण एखादं मिसहॅप झालं, एखादं कोणी मृत्युमुखी पडलं किंवा काही झालं, तर कंपन्या काय करतात, तर प्रायव्हेट कंपन्या म्हणा किंवा पब्लिक गव्हर्नमेंट कंपन्या म्हणा, जसं
जी LIC आहे, कॉर्पोरेशन आहे, तर किंवा बाकीच्या ज्या कंपन्या आहेत, फॉर एक्झाम्पल ICICI प्रुडेन्शियल लाईफ पॉलिसी आहे किंवा HDFC आहे किंवा अजून काही कंपन्या आहेत, त्या काय करतात, तुमचा एक पोर्टफोलिओ मेंटेन ठेवतात. तुमचा एजनुसार तुमच्याकडून प्रीमियम घेतात आणि त्यानुसार तुम्हाला जसा पोर्टफोलिओ असतात त्या पद्धतीने तुम्हाला इन्शुरन्स देतात. जर मे बी काही झालं ॲक्सिडेंटमध्ये, ॲक्सिडेंटमध्ये एकाची डेथ झाली, तो मृत्युमुखी पडला किंवा आजारामध्ये तो मृत्युमुखी पडला, तर त्याच्या घरच्यांना अडचण नकोय, फायनान्शियली नीड कोणापुढे हात पसरायची गरज नाही पडली पाहिजे, म्हणून या कंपन्या एक त्या पर्टिक्युलर माणसाचे इन्शुरन्स काढतात. आणि मे बी जर काही झालं तर निश्चितच जो पण काही इन्शुर्ड अमाऊंट असते ही त्या व्यक्तीच्या अकाउंटला जमा होत असते. याला आपण म्हणतो लाईफ इन्शुरन्स. तर लाईफ इन्शुरन्सची परतफेड कशी असते, आपण प्रीमियमच्या स्वरूपामध्ये लाईफ इन्शुरन्सचा प्रीमियम हा मंथली आपल्या अकाउंटमध्ये डिडक्ट होत असतो. सेकंड इन्शुरन्स आहे मेडिकल इन्शुरन्स. सर मेडिकल इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स नसतो, हा शॉर्ट टर्म इन्शुरन्स असतो जो आपल्याला दरवर्षी काढावा लागतो. आता काय तर मेडिकल इन्शुरन्स वेगळ्या कंपन्या हे तुम्हाला पण माहिती असेल. तर मेडिकल इन्शुरन्स काय तर आपल्या हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आजारी पडलो किंवा काही झालं किंवा ऍक्सिडेंट झालं, छोटं मोठं ऍक्सिडेंट झालं किंवा थोडंफार काही आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन झालं, तर निश्चित आपण कोणत्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन त्याचं आपण त्या पद्धतीने ट्रीटमेंट घेऊन त्याची जे रिम्बर्समेंट आहे ते आपण विदाऊट एनी पेमेंट, सिंगल पैसा आपण त्या पर्टिक्युलर हॉस्पिटलला आपण देऊ शकतो. याला आपण मेडिकल इन्शुरन्स म्हणतो. मरीन इन्शुरन्स काय असतं, फॉर एक्झाम्पल आपलं एखादं गुड्स असेल ते आपण सपोज वोयजनी पाठवलं, म्हणजे एका शिपमेंट केलं, तर शिपमेंट असं होऊ नये पण डम झालं पाण्यामध्ये, तर त्याचं जी नुकसान भरपाई आहे ती कंपनी भरपाई देते, तर आपण म्हणतो मरीन इन्शुरन्स. तर व्हेकल इन्शुरन्स म्हणजे काय, तर व्हेकल इन्शुरन्स म्हणजे आपण एखादी गाडी आहे, आपण 2 व्हीलर म्हणा किंवा 4 व्हीलर म्हणा, जेव्हा आपण घेतो तर त्यावेळेला फर्स्ट पार्टी आणि थर्ड पार्टी असे 2 कॉन्सेप्ट असतात. तर फर्स्ट पार्टी म्हणजे स्वतःचं इन्शुरन्स, थर्ड पार्टी म्हणजे दुसऱ्याचं इन्शुरन्स. जर आपल्याकडून जर काही ऍक्सिडेंट झालं तर त्याचं रिम्बर्समेंट आपल्याला मिळतं, आपल्यामुळे दुसऱ्याचं काही ऍक्सिडेंट झालं तर त्याचं रिम्बर्समेंट दुसऱ्याला मिळतं. याला आपण म्हणतो व्हेकल इन्शुरन्स किंवा कार इन्शुरन्स म्हणा. तर अशी याच्या व्यतिरिक्तही अजून इन्शुरन्स आहे, भरपूर प्रकार आहे, पण जे ऍक्टिव्ह इन्शुरन्स सध्या चालू आहे ते ही मी तुम्हाला सांगितले. ओके, हे इन्व्हेस्टमेंटच्या पार्ट निगडीत येस, कुठेतरी सर हा मार्ग एक स्टॉक कडे पण जातो असं वाटत नाही? निश्चितच सर. स्टॉक म्हणजे काय, आता काय इन्व्हेस्टमेंट एक माणसाची असते की बाबा चला मी SIP करतोय, SIP हे फंड मॅनेजर वरती डिपेंड असतंच, पण कधीतरी आपल्याला वाटतं की मला सुद्धा याचं नॉलेज आहे तर मी ट्रेडिंग कडे नक्कीच जाऊ शकतो. तर ट्रेडिंगचाही मार्ग हा स्टॉक्स वाया इन्व्हेस्टमेंट कडे जातो का तो तुमच्या प्रॉपर फक्त एक फायनान्स स्टेटमेंट शिकण्याकडे असतो? बघा सर, बेसिकली काय का तुम्ही आताच एक महत्वाचा विषय काढला, तो थोडासा कॉम्प्लेक्स असू शकतो. इन्व्हेस्टमेंट आणि स्टॉक्स हे थोडे वेगवेगळे आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर इतक्यात मी तुम्हाला 2 मिनिटापूर्वी सांगितलं का इन्व्हेस्टमेंट म्हणजे जसं आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो किंवा एखाद्या इमूव्हेबल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. फॉर एक्झाम्पल प्लॉट आहे, शॉप्स आहे, फ्लॅट्स आहे. परंतु स्टॉकमध्ये जर तुम्ही म्हटले तर स्टॉकमध्ये म्हणजे इक्विटी मार्केट. आता इक्विटी मार्केट म्हणजे काय, पूर्ण वेगळी कॉन्सेप्ट आहे का. इक्विटी मार्केटमध्ये जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर निश्चित आपल्याला शेअर ट्रेडिंग करावं लागतं. मला स्पेसिफिकली हे विचारायचंय हो की स्टॉक्स कडे माणूस ज्यावेळेस जातो, ट्रेडिंग हा अर्निंग सोर्स आहे का इन्व्हेस्टमेंट आहे? सर बघा, ट्रेडिंग करणं हा एक प्रकारचा बिझनेस आहे. ओके, बिझनेस म्हणजे अर्निंग वी कॅन से. एक्झॅक्टली काय सर माहिती का, ट्रेडिंग करणं हे प्रकारचं पॅसिव्ह इन्कम आहे. सर मला विचारायचं होतं की जे लोन सेगमेंट आहे तर यामध्ये तुम्ही कुठल्या लोन, बिझनेस लोन असतील किंवा अजून काही वेगवेगळे टाईपचे लोन असतात, तर हे लोन करण्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतं आणि कुठल्या टाईपचे लोन आहे त्याच्यात थोडं मार्गदर्शन करू शकता? येस, करेक्ट. हा लॉजिकल प्रश्न आहे, महत्वपूर्ण प्रश्न आहे. लोन करण्यासाठी वेगवेगळ्या डॉक्युमेंटची तुम्हाला गरज असते. डिपेंड करतं लोन कोणतं आहे. जर तुम्हाला पर्सनल लोन जर पाहिजे असेल तर तुम्हाला डेफिनेटली 1 वर्षाचं बँक स्टेटमेंट आहे किंवा आधार पॅन तुमचं लिंक असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या बँकिंग असणं, ट्रान्झॅक्शन असणं गरजेचं आहे. त्या बेसवर तुम्हाला सुरुवातीला 50,000, 1 लाख ते 2 लाख तुम्हाला पर्सनल लोन मिळू शकतं. दुसरं लोन आहे ते म्हणजे बिझनेस लोन. बिझनेस म्हणजे काय, तर आपण जो व्यवसाय चालवतो, रन करतो त्यासाठी आपल्याला लागणारं लोन. तर बिझनेस लोनमध्ये सुद्धा तुम्हाला लोन मिळतं. ते कशा पद्धतीने मिळतं, तुम्हाला IT रिटर्न्स आपण दरवेळेला फाईल करतो. बिझनेस रिटर्नसाठी 3 वर्षाचे ITR आपल्याला लागत असतात. त्या ITRवर आपण ते बँकेला सबमिट करतो. सिबिल रिपोर्ट तुमचा त्या ठिकाणी चेक केला जातो. एक्झिस्टिंग जे लोन आहे त्या ठिकाणी चेक केले जातात.
त्यासाठी तुम्हाला तुमचं सिबिल हे ट्रॅक ठेवणं सिबिलवरती खूप महत्त्वाचं आहे. एक्झिस्टिंग जी तुमचे लोन आहे ते वेळच्या वेळेला भरणं गरजेचं आहे. आणि बिझनेस लोन सुद्धा तुम्हाला 5 लाख, 2 लाख, 5 लाख ते 10 लाखपर्यंत मिळू शकतं. आता एक महत्त्वाचा विषय आहे का दुसरं लोन म्हणजे कार लोन. तर कार लोन पण तुम्हाला त्या केसमध्ये 3 वर्षाचे आयटीआर तुम्हाला लागत असतात. मशिनरी लोन तुम्हाला मिळतात. वर्किंग कॅपिटल लोन तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या अगेन्स्ट मिळतात. त्याच्यानंतर लोनचे प्रकार अजून दुसरे म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट हे शॉर्ट टर्म लोन तुम्हाला मिळतं. सेकंड थिंग CC म्हणजे कॅश क्रेडिट हे पण शॉर्ट टर्म लोन तुम्हाला मिळतं. त्याच पद्धतीने काही गव्हर्नमेंटचे प्रपोजल्स असतात म्हणजे गव्हर्नमेंट लोन्स असतात. से फॉर एक्झाम्पल CMEGP म्हणजे चीफ मिनिस्टर सेल्फ एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम हे 10 ते 12 लाखापर्यंत तुम्हाला लोन मिळतं. जे नवीन उद्योजक आहेत, जे तरुण जी पिढी आहे त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने ही स्कीम आणलेली आहे. सेकंड थिंग PMEGP म्हणजे प्राईम मिनिस्टर सेल्फ एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम हे पण लोन हे 50 लाखापर्यंत हे लोन मिळतं. त्याच्यानंतर CTGMSE हे 5 करोडपर्यंत तुम्हाला लोन मिळतं. परंतु हे कोणासाठी, हे पार्टनरशिप फर्म आहे, त्याच्यानंतर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, या कॉन्स्टिट्यूशनसाठी हे लोन मिळतं. सेकंड थिंग आहे पार्टनरशिप फर्म म्हणजे फक्त आणि फक्त पार्टनरशिप फर्मसाठी पण लोन मिळतं. त्याच्यानंतर अण्णाभाऊ पाटील यासाठी पण तुम्हाला लोन आहे. याच्यामध्ये कसं असतं का फक्त तुम्हाला मुद्दल भरायची, कोणत्याही प्रकारचे इंटरेस्ट भरायची गरज नाही. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे लोन आहेत ते त्याचा उपयोग आपण करू शकतो किंवा ते सर मला त्याच्यातच एक विचारायचं आहे की आता हे जे लोन सेगमेंट वगैरे तर आहेतच, व्हेरियस टाइप्सचे लोन आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जो डॉक्युमेंटेशनचा मुद्दा घेतला ते खूप इम्पॉर्टंट आहे. नक्कीच की जे डॉक्युमेंटेशन असतं की सगळ्यात पहिले तर आधार पॅन लिंक बद्दलच बोलूया की हे खूप अवघड प्रकार आहे की कुठले डॉक्युमेंट कुठल्या डॉक्युमेंटला लिंक करायचे, कसे करायचे, खूप कन्फ्युजन असतं. येस सर कसं आहे, खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला इथे. बरेच क्लायंट येतात तर ते म्हणतात की सर आम्हाला लोन पाहिजे किंवा आम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचं आहे, परंतु त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे ते क्लिअर नसतं. बॅकग्राऊंड क्लिअर करणं म्हणजे काय का तुम्हाला रिटर्न फाईल करणे, परंतु रिटर्न फाईल करण्यासाठी पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं आधार पॅन लिंक करणे. आधार पॅन लिंक करण्यामध्ये जेव्हा आम्ही ऑनलाईन चेक करतो तेव्हा त्यांचा आधार पॅन लिंक नसतो म्हणजे काय तर त्यांचा डाटा मिसमॅच असतो. आधारचा डाटा वेगळा असतो. से फॉर एक्झाम्पल डेट ऑफ बर्थ मध्ये मिसमॅच आहे किंवा त्यांच्या नाव मध्ये बदल आहे, आधारवर वेगळं नाव आहे किंवा स्पेलिंग मिस्टेक्स आहे, त्याच्यामुळे त्यांचा आधार पॅन लिंक नसतो. आणि आधार पॅन लिंक करण्यासाठी गव्हर्नमेंटने 1,000 रुपयाचा दंड ठेवलेला आहे. जेव्हा आपण 1,000चा दंड देतो तेव्हाच त्यांचं आधार पॅन लिंक होतं. बरेच क्लायंटमध्ये सर आधार पॅन तर आम्ही लिंक केलेलं आहे, कुठे, बँकेमध्ये आधार पॅन कार्ड लिंक करणं ते तुम्ही तुमच्या अकाउंटला केलेलं आहे. तुम्ही आधार आणि पॅन हे एकमेकांना लिंक झालं पाहिजे तेव्हाच तुमचं रिटर्न होणार. आता सर मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो का गव्हर्नमेंट असं म्हणते का कोणत्याही प्रकारचं लोन जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला आधार पॅन लिंक असणं खूप महत्त्वाचं आहे. सर तुम्ही छान नॉलेज दिलं. टॅक्सेशन बद्दल अजून काही लोकांना जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल? सर निश्चितच कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण लागली म्हणजे इन्कम टॅक्स आहे, ऑडिट्स आहे किंवा GST आहे किंवा प्रोजेक्शन लोन आहे, गव्हर्नमेंट प्रपोजल्स आहे, प्रायव्हेट लोन्स आहे, गव्हर्नमेंट लोन्स आहे, याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती किंवा जर ही सर्व्हिस घ्यायची असेल तर निश्चितच तुम्ही मला फोन करू शकतात आणि सर्व्हिस घेऊ शकतात. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 8554986245. मी परत तुम्हाला दूरध्वनी क्रमांक सांगतो 8554986245. आणि सर खूप महत्त्वाचं म्हणजे आज संडे म्हणजे आज विशेष म्हणजे तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली, त्यासाठी या प्लॅटफॉर्मवरती फॅड महाराष्ट्र हे जे चॅनल आहे तुमचं, खूप या चॅनलवरती मला संधी दिली, त्यासाठी बोलण्याची संधी दिली, यासाठी मी तुम्हाला मनपूर्वक आभार मानतो तुमचे. थँक्यू सर. मी सरांचे आभार मी मानतो की तुम्ही महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला जेणेकरून इतकं छान नॉलेज दिलं. तर तुम्हाला कुठलंही टॅक्स रिलेटेड नॉलेज हवं असेल, तुमची कुठली टॅक्सची फाईल असेल किंवा तुमचे कुठलंही टॅक्स फायनान्स रिलेटेड काही क्वेश्चन असतील तर ऑल ओव्हर महाराष्ट्रातून तुम्ही कधी सरांना कॉल करू शकता, त्यांना विचारू शकता फायनान्स रिलेटेड तुमचे ज्या क्वेरीज असतील. थँक्यू. ओके.